मग तुम्हाला देवी पावणार आहे का? तुम्हाला उपास होणार आहे का? पावणार आहे का? नाही. मला तर असं वाटते जेवढं किराणातलं माल या 9 दिवसात खपतो ते वर्षभरात खपत नाही. खाऊन पिऊन उपास 4-4दा खायचं, एवढे फळं खायचे, काय टेन्शन आहे महाराज? किती उपास धरा, महिनाभर राहू द्या. अजून सोपं सांग का बरं, जाऊ द्या. एक चोर होता, त्याने एका घरी चोरी केली, त्यातून त्याला 5,000 भेटले. दुसऱ्या घरी चोरी केली, त्यातून 5 किती झाले? 10. त्याने तिसऱ्या घरी चोरी केली, त्या मालकाला आली जाग. मग त्यानं काय केला, गडबडीनं पैसे काढला आणि पळून गेला. घोळ असा झाला, दोन्ही घरापासून जे चोरी करून आणलं होतं ते 10,000चा गटोडा देताच विसरला आणि 5 घेऊन गेला. मग मालक कुठला, मालकाला जाग आली. मालक पाहिला इकडे तिकडे, आणि पाहिल्याच्या नंतर पाहते तर 5 तर गायब होतं, पण 10 दिसायली. मग रोज होऊ दिला चोरी. मग डझन केळे घरात असताना उपास महिनाभर धरलं तरी काय हरकत आहे मला जाऊ द्या. नागपंचमीचा उपास कोणासाठी असतो? भावासाठी असतो ना. तुम्ही धरता की नाही? भावासाठी असतो ना. उपास कसं करायचं असते नागपंचमी दिवशी? भिंतीवर नाग काढायचं, बरोबर? उपासात सांगा, भिंतीवर नाग काढायचं असते. आणि नाग एवढा मोठा काढते. आमच्या गावात एक भक्तीबाई होती, त्यानं भिंतीवर नाग काढला मला, आणि नाग एवढा मोठा, त्याचं मुंडकं वस मालेगावला तर शेपूटची वसमतला एवढा मोठा नाग. आणि भक्तीबाई पूजेला बसली. आणि भक्तीबाई पूजेला बसली. आता भक्तीबाईला वाटलं लई दिवसापासून भक्ती करतो, एकदा तरी देवाचं दर्शन झालं पाहिजे. देवाला सुद्धा वाटलं भक्तीबाई लई आहे, लई भक्ती भारी आहे भक्तीबाईची. मग एक काम करावं, आपण आज साक्षात दर्शन द्यावं. मग भक्तीबाईची पूजा चालू झाली, प्रार्थना सुरू झाली. प्रार्थना काय करतात एवढं आपल्याला जुळत नाही. मग भक्तीबाईला प्रार्थना सुरू केली, तेवढ्यामध्ये नागराजा बाजूला आले. भक्तीबाई डोळे उघडायचे यार. मग नागराजाने आवाज दिला. तरी भक्तीबाई डोळे उघडला, नागराजाने आवाज दिला. नागराजा जरा रागात होता, थोडं जमान होतं. मग नागराजाने जसा आवाज दिला, भक्तीबाईनं डोळे उघडले. आता भक्तीबाईचं काम काय? त्याला हळद लावावं, त्याला कुंकू लावावं, त्याला दूध पाजवावं, त्याला साखर खाऊ घालावं. जसं भक्तीबाईनं डोळे उघडले, पप्प्याचा पप्पा आला एका टपूत सर्पाला लांब. आता बघा, भिंतीवरच्या सर्पाला हळद कुंकू, आणि जितक्या सर्पाला टपू विठाला